तुमच्या मुख्यमंत्र्याच्या रिमार्कला किंमत नाही। 3.5 लाख खर्च करतोय आपण, आमच्या खिशातले पैसे आहे। 3.5 तुमचं मंत्रालय धळले, तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले। तर नमस्कार, सर्वांचे लाडके नेते म्हणजे प्रहार जनशक्तीचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांनी थेट आज सभागृहात विभागातील किंवा कार्यालयातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराजे देसाई यांना थेट कामाच्या दिवसापेक्षा बघूया नेमका काय घडलंय। तर या संदर्भात मंत्री महोदय एक जरी कारवाई या राज्यात झाली असेल तर सांगा। आम्ही दोऱ्यानं आवाज काढला तर 353 अर्ध्या तासात दाखल होते आणि 7 दिवसात माझ्याकडे फाईल आहे। सीएम साहेबाचा रिमार्क आहे, डेप्टी सीएम साहेबाचा रिमार्क आहे आणि ही फाईल 2020 ले सादर केली आणि मंत्रालयातून ते 2024 ले बाहेर पडली। ते शिव्या दिल्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला, मग केली। तर तुमच्या मुख्यमंत्र्याच्या रिमार्कला किंमत नाही। 3.5 लाख खर्च करतोय आपण, आमच्या खिशातले पैसे आहे। 3.5 तुमचं मंत्रालय धळले, तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले। तुमचा वचकच नाही आहे। आपल्याला मतं पाहिजे ना, न मागता यांचे आयोग 7वा आयोग 6वा आयोग 8वा आयोग, आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही, तुम्ही केला नाही केला नाही जयंतराव। आणि मग हे सगळं का होतंय मला आम्हाला सांगितलं पाहिजे। आम्हाला जिल्ह्यावाईज माहिती द्या आणि पुढच्या पटलावर ठेवा का जिल्ह्यावाईज 7 दिवसाच्या वर फाईल या कार्यालयात राहिली म्हणून एवढ्या कारवाया झाल्या। सभागृह संपेपर्यंत देऊच शकत नाही। मंत्रालयाची विधानसभेची दिरंगाई आहे। मी अध्यक्ष महोदय 228 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटातला हा जमिनीचा विषय होता। विभागीय आयुक्त कार्यालयात ही फाईल 1 वर्ष 2 महिने राहिली। विभागीय आयुक्तानं ते पाठवाले, अवर सचिवालय पाठवाले 3 महिने लावले। तिथून ते तुमच्या अवर सचिव महसूल हे त्रुटीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला परत पाठवासाठी इतक्या त्रुट्या आहे, याला 4 महिने गेले। काय कारभार आहे हो। आमदाराचं पत्र आहे, मंत्र्याचं पत्र आहे, मुख्यमंत्र्याचं पत्र आहे। मूल्यांकन का होतंय, किती अधिकाऱ्याचं मूल्यांकन झालं, किती तहसीलदाराचं मूल्यांकन झालं, द्या कळा आम्हाला, द्या माहिती। अध्यक्ष महोदय हे 3.5 लाख कोटी खर्च करतोय, एक दिवस गेला तरी कमी पडन। तुम्हाला अनुभव त्याचे तेच आहे। माझा साधा स्पेसिफिक प्रश्न काय आहे, हे ऑनलाईन अर्ज तुमच्याकडे प्राप्त झाले याची माहिती तुम्ही दिली, त्याची किती निकाल निघाल ते माहिती दिली। माझं असं म्हणणं आता तुमच्याकडे माहिती उपलब्ध नसन अध्यक्ष महोदय तर मला ज्या अशा आपल्या कलेक्टरनं, तहसीलदारांनी, एसडीओनं ज्या भागात 7 दिवसाच्या वरते फाईल कारण नसताना ठेवली, 7 दिवस तर लई कमी दिवस आहे, 1 महिन्याची तरी काढा। माझा प्रश्न स्पेसिफिक हा आहे का कोणतीही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही। अध्यक्ष महोदय मग आमच्या विभागात प्रमुखांनी तपासल्या का फाईल, नाही तपासल्या, असे प्रकरण